सगळ्यांसमोर माफी मागतो, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भांडणांपासून सुरू झालेलं आपलं नातं कधी प्रेमात बदललं आपल्या दोघांनाही कळलं नाही. आपल्या नात्याच्या एवढ्या प्रवासानंतर आजचा दिवस आलाय की जो आपल्याला धैर्य. असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर आयुष्याचा प्रवास आनंदी आणि सुखकर होतो. पण आपल्या प्रेमाच्या बाबतीत काही उलटच झालं. अनोळखी म्हणून समोर आलो, रागारागाने भांडलो, रुसलो, त्यातून मैत्री झाली. मैत्रीत तर साधं आपल्याला भेटणं सुद्धा अवघड होतं. मग आपण चोरून भेटायचो. आठवतंय तुम्हाला? माझ्या घरी मला भेटण्यासाठी तुम्ही दूधवाला बनून आला होता. असंच एकमेकांना समजून घेत आपल्या नात्याचा प्रवास चालू होता. पुढे आपल्या नात्यात आणखीन एक सुंदर वळण आलं, प्रेमाचं. एक दिवस तुम्ही मला प्रपोज केलं. मला आयुष्यभर तुमची साथ हवी. द्याल? आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू सो मच. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो. मला माझ्या आयुष्याचा सोबती मिळाला होता. धैर्य, आपण एकत्र झालो तरी आपला प्रवास सोपा नव्हता. अनेकदा आपण एकमेकांची मनं दुखावली, लांब गेलो. आपल्या प्रेमावर लांछनं लावली गेली. आपल्या प्रेमाला कोर्टात नेलं गेलं. पण तरी आपण एकमेकांपासून दूर नाही झालो, कारण आपलं एकमेकांवर असलेलं नितांत प्रेम. धैर्य, खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. खरंच. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू धैर्य. आय लव्ह यू. आय लव्ह यू. जाळ खुळा गप कर कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा पुकार दे साथ पुन्हा. वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या. ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या. दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग. जुळली या गाठ ग. जुळली या गाठ ग. हो, असं काय बघताय?
हात मिळवते मी. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करायचे. हात मिळवतीये. धैर्य. कॉंग्रॅच्युलेशन. उद्या तुमचा साखरपुडा आहे. लय खुश असाल ना तुम्ही. मला वाटलं की आता उद्या तुमची एवढी घाई गडबड असेल, त्याच्यात माझ्यासाठी वेळ असेल नसेल, मग म्हटलं आता वेळ मिळालाय ना, मग आता कॉंग्रॅच्युलेशन बोलून टाकते. आणि म्हणून हा सगळा खटाटोप केला. कसं आहे, उद्या तुम्ही माझ्या समोर असाल, खरं माझे नसेल. मला कधीच वाटलं नव्हतं धैर्य. त्या वळणावर सुरू झालेल्या आपल्या प्रवासाचा असा शेवट होईल. असं वाटतं ना की अजून एखादं नवीन वळण यावं आणि आपला प्रवास ना असाच कायम सुरू राहावा. पण मला माहितीये असं काही होणार नाही. आपण या प्रवासात वेगळे होतोय. आणि मला हेही माहितीये, या प्रवासात वेगळं न होण्यासाठी तुम्ही पण खूप प्रयत्न केले. माहितीये मला. असो, आता फक्त काही तास उरलेत आणि मग त्याच्यानंतर तुमचा साखरपुडा पार पडेल बघा.